प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांची अखेरकार प्रतीक्षा संपली। शेतकरी ज्या बातमीची प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नुकताच सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यासाठी हालचालींना आता वेग आला असून थेट आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि पीक विमा कधी मिळणार, आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, अशी प्रतीक्षा जर तुम्ही देखील करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या होत्या। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये प्रचंड नुकसान झाले होते आणि त्यावरून सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यामध्ये आला होता आणि त्यामध्ये सरकारने काय सांगितलं होतं, तर राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। त्यानंतर नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता रब्बी अनुदान देण्यामध्ये येईल आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यामध्ये येईल, अशी घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली होती। आणि सरकारनं काय सांगितलं होतं, तर शेतकऱ्यांना साधारणतः हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देण्यामध्ये येईल, अशी घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली होती। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही घोषणा केली असल्यामुळे पीक विमा नेमका आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, आमच्या खात्यावरती पैसे आज येणार की उद्या येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। कारण की शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज आहे आणि यातच आता शेतकऱ्यांसाठी अखेरकार या ठिकाणी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमवण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे आज जमा होणार की उद्या जमा होणार, म्हणजेच की तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, या संदर्भातील सर्व काही तुम्हाला माहिती बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला असेल तर फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा सर्व पीक विमा धारक शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नुकताच सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। आता पीक विमा कोणत्या तारखेला मिळणार, कधी मिळणार, किती वाजता मिळणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता, राज्य शासनाने सुधारित पीक विमा योजनेसाठी 31,46,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे आणि या संदर्भातील राज्य सरकारने शासन निर्णय देखील या ठिकाणी निर्गमित केला आहे। आता यामध्ये काय सांगण्यामध्ये आले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, सर्व काय बघायला मिळणार आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता काय सांगण्यामध्ये आले आहे, तर राज्यामध्ये पीक कापणीचे प्रयोग आता पूर्ण झाले असून त्याची जी आकडेवारी आहे ती आता शासनाकडे सादर करण्यामध्ये आली आहे। सोयाबीन असेल, मूग, उडीद आणि मका यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या आकडेवारीचा विभागीय स्तरावरती आढावा देखील या ठिकाणी घेतला जात असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता सर्वात आधी शासनाने म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून कोणता शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती नेमकी कधी
कधी जमा होणार आणि आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि कशाचे पैसे जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त पीक विमाच या ठिकाणी जमा होत नाही, तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे, रब्बी अनुदानाची रक्कम देखील या ठिकाणी जमा होत असून आता पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आलेलं होतं आणि त्यानुसार सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आणि राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे। म्हणजेच की शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली नसेल, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली असून आता पीक विमा नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि त्यातच आता सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। आता या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यामध्ये आला आहे। आता हा नेमका शासन निर्णय कशा पद्धतीचा आहे आणि तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार ती आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 31,046 या ठिकाणी बघू शकता काय सांगण्यामध्ये आलेलं आहे। प्रशासकीय खर्चासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यामध्ये आलेला आहे। यामध्ये साधारणतः 31,46,00,000 रुपयांचा निधी या ठिकाणी सरकारने जाहीर केलेला आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। 31,46,00,000 रुपयांचा निधी हा सरकारने मंजूर केला आहे। आता हा निधी कोणाच्या खात्यावरती जमा होणार, तर हा निधी या ठिकाणी प्रशासकीय खर्चासाठी सरकारने मंजूर केला आहे। म्हणजेच की हा निधी या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की या ठिकाणी हा निधी आता प्रशासकीय खर्चासाठी मंजूर करण्यामध्ये आला आहे, मग आमच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे, तर सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 31,46,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत हा सरकारने शासन निर्णय निर्गमित केला आहे। आता या ठिकाणी बघू शकता, फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। राज्य शासनाने सुधारित पीक विमा योजनेसाठी 31,46,00,000 रुपयांचा निधी हा या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि हा निधी कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती मग पीक विमा नेमका कधी जमा होणार? तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, लक्षपूर्वक या ठिकाणी बघत चला। राज्यातील पीक कापणीचे प्रयोग आता पूर्ण झाले असून त्याचे आकडेवारी आता शासनाकडे सादर करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता यामध्ये सोयाबीन असेल, मूग, उडीद आणि मका यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या आकडेवारीचा विभागीय स्तरावरती आढावा घेतला जात आहे आणि ही जी आकडेवारी आहे ती साधारणतः 30 डिसेंबर पर्यंत पीक विमा कंपन्यांना प्राप्त होणार असल्याची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी नियमानुसार आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे 3 आठवड्यांमध्ये म्हणजेच की या ठिकाणी 21 दिवसांमध्ये पीक विमा वितरित करणे अपेक्षित असते आणि प्रक्रियेमध्ये जर कोणतेही अडथळे या ठिकाणी आल्यास म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा। आता नियमानुसार आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे 3 आठवड्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होणे अपेक्षित असते। प्रक्रियेमध्ये कोणतेही अडथळे न आल्यास 21 जानेवारी नंतर किंवा जानेवारीच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा होऊ शकतो असे या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे। जर पीक विमा कंपन्यांनी वेळेमध्ये निधी दिला नाही तर त्यांना 12% व्याज भरावे लागेल असे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। आता कोणत्या तालुक्याला किंवा कोणत्या महसूल मंडळामध्ये किती पीक विमा मिळणार या संदर्भामध्ये अजून या ठिकाणी आकडेवारी समोर आली नाही, परंतु ही आकडेवारी आता लवकरच जाहीर होणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय सरकारच्या माध्यमातून लवकरच या ठिकाणी उपलब्ध केला जाईल। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला
तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विमा योजनेसाठी एक म्हणजेच की सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच की या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेले आहे, प्रशासकीय खर्चासाठी सरकारने 31,46 लाख रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे असं या ठिकाणी जारमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आणि पीक विमा कधी मिळणार तर या ठिकाणी साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि पीक विमा वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हालचालींना या ठिकाणी वेग आला असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। सोयाबीन, मूग, उडीद आणि मका यांसारख्या प्रमुख खरीप पिकांच्या आकडेवारीचा जो विभागीय स्तरावरती आढावा आहे तो या ठिकाणी घेतला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता पीक विमा कधी मिळणार पुन्हा एकदा जर सांगायचं झालं तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, प्रक्रियेमध्ये कोणतेही अडथळे न आल्यास 21 जानेवारी नंतर पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। जर या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी वेळेमध्ये जर या ठिकाणी निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला नाही तर त्यांना 12% व्याज देखील या ठिकाणी द्यावा लागते असं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आता पीक विमा कधी मिळणार तर जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 21 तारखेनंतर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे आणि कोणत्या म्हणजेच की कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या महसूल मंडळामध्ये किती पीक विमा जमा होणार या संदर्भातील जी आकडेवारी आहे ती या ठिकाणी लवकरच जाहीर होणार आहे। आता ती देखील सविस्तर आकडेवारी आपण या ठिकाणी पुढे बघणारच आहोत, त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या ठिकाणी आकडेवारी समोर आली की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या तरी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आणि आतापर्यंत 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे आणि उर्वरित जे 8% शेतकरी असतील तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि या ठिकाणी समोर आलेल्या आकडेवारीनुसार नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची जी रक्कम आहे ती आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळाला आहे आणि त्यानंतर सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केलेली आहे, त्यामुळे आता पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील साधारणतः 45 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्यानुसार आता साधारणतः 40 ते 45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील वर्ग केली जाईल असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता पीक विमा कधी मिळणार तर साधारणतः सर्व या ठिकाणी शासकीय प्रक्रिया लक्षात घेता पीक विम्याची जी रक्कम आहे पीक विम्याचा परतावा साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये 21 तारखेनंतर या ठिकाणी जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। जर तुम्ही देखील पीक विमा भरला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी जमा केली जाईल। तर अशा पद्धतीची पीक विमा संदर्भातील ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती आणि जर या ठिकाणी पीक विमा वाटप करण्यासाठी जर कंपन्यांना उशीर झाला तर या ठिकाणी कंपन्यांना 12% व्याज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावे लागते असं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।